इयत्ता 10वी, पाठ 14वा, बीज पेरले गेले. या पाठाचे लेखक आहेत चंदू बोर्डे. माझ्या बालमित्रांनो, मी तुमच्या एवढा होतो तेव्हा अगदी तुमच्यासारखाच खेळकर, खोडकर व उपद्व्यापी होतो. माझा जन्म पुण्यातच एका गरीब कुटुंबात झाला. माझे वडील त्यावेळेस पोलीस खात्यामध्ये तुटपुंज्या पगारावर नोकरी करत होते. तेव्हा साहजिकच गरीब कुटुंबाच्या वाट्याला येणारे सारे कष्ट व दुःखे आम्ही भोगत होतो. अशा परिस्थितीत वडिलांना आम्हा मुलांसाठी खेळणी विकत घेणे शक्यच नव्हते. दुसऱ्या मुलांच्या हातात खेळणी पाहून आम्हाला त्याचा हेवा वाटत असे. तरी पण गल्लीतील मुलांना जमा करून उन्हा तानात विटी दांडू खेळणे, पतंग उडवणे, कधीकधी कॅम्पमधील कॅनॉलमध्ये चोरून पोहणे, कैऱ्या पेरू पाडून त्यांचा यथेच्छ स्वाद घेणे, घरात जळणासाठी आणलेल्या लाकडातूनच बॅट व स्टंप तयार करणे व कुठून तरी जुना पुराणा बॉल पैदा करून क्रिकेट खेळणे, असा माझा दिवसभराचा कार्यक्रम असायचा. संध्याकाळी घरी येईपर्यंत माझ्याबद्दल बऱ्याच तक्रारी आईच्या कानांवर आलेल्या असायच्या. दिवसभराच्या खेळाने भूक तर खूपच लागलेली असायची. घरात पाऊल ठेवतो न ठेवतो तोच पाठीवर धम्मक लाडू व चापट पोळ्यांचा यथेच्छ वर्षाव व्हायचा. मग मी घरात एका कोपऱ्यात जाऊन रडत बसायचो. तिथेच झोप लागायची आणि जाग यायची ती आईच्या प्रेमळ कुशीत. नंतर माझ्या वडिलांची बदली वडगावला झाली. त्याचा परिणाम असा झाला की मला व माझ्या थोरल्या भावाला शाळेसाठी पुण्यातच काकांकडे राहावे लागले. त्यावेळेस मी अवघा 9-10 वर्षांचा असेन. त्या लहान वयात आई वडिलांपासून दूर राहणे माझ्या जीवावर येई. खूप रडायला यायचे, पण त्याचा काही उपयोग व्हायचा नाही. हट्टही करून बघितला, पण व्यर्थ. आम्हाला सोडून जाणे आई वडिलांच्याही जीवावर आले होते. परंतु मुलाने चांगले शिकावे, मोठा ऑफिसर व्हावे व घराण्याचे नाव उज्ज्वल करावे, या उद्देशाने त्यांनी कसेबसे मन घट्ट करून आमचा निरोप घेतला. त्यानंतर माझ्या आयुष्याला एक निराळेच वळण लागले. माझे चुलते पुण्याच्या YMCAच्या कंपाऊंड मध्ये राहत असत. ही संस्था खेळाकरिता प्रसिद्ध असल्या कारणाने बरेच लोक या संस्थेचे सभासद होते. रोज सकाळ संध्याकाळ ज्यांना जसे जमेल त्याप्रमाणे ते खेळायला येत असत. साहजिकच याचा परिणाम माझ्या बालमनावर होई. मुळातच खेळाची आवड जास्त असल्याने मी त्या सभासदांचा खेळ लक्ष देऊन पाहू लागलो. अनेक खेळाडू पाहण्याची मला रोज संधी मिळू लागली. शाळा सुटली ना सुटली तोच धावत येऊन मी प्रथम ग्राउंडवर हजर होत असे. सर्व खेळात मला क्रिकेटचा खेळ फार आवडू लागला. या खेळानेच मला जास्त भुरळ पाडली. कधी कधी काही खेळाडू स्वतःला भरपूर खेळायला मिळावे म्हणून लवकर येत असत. कोणी नाही असे पाहून ते मला चेंडू फेकायला बोलवत. मी अशा कामासाठी नेहमीच तयार असायचा. आंधळा मागतो 1 डोळा आणि देव देतो 2. या संधीचा पुरेपूर फायदा घेऊन मी अधिक उत्साहाने आणि आनंदाने जितक्या जोरात बॉल टाकता येईल तितक्या जोरात तो टाकून सभासदांची दांडी उडवण्याचा प्रयत्न करत असे. माझा उत्साह पाहून मला उत्तेजन मिळावे आणि त्यांनाही खेळायला मिळावे म्हणून ते देखील मुद्दाम आऊट होत. तेव्हा माझी छाती आनंदाने फुगत असे आणि मी अधिक जोराने चेंडू फेकत असे. मात्र जेव्हा इतर सभासद येत तेव्हा नाईलाजाने त्यांना बॉल द्यावा लागे. तरी सुद्धा लांब उडालेला चेंडू धावत जाऊन अडवण्यात आणि तो लगेच उचलून फेकण्यात मी समाधान मानत असे. आपणही त्यांच्याप्रमाणे खेळावे अशी इच्छा मनात येई. पुढच्या आयुष्यात क्रिकेट खेळाडू होण्याची खुणगाठ मी इथेच मनाशी बांधली. प्रॅक्टिस संपल्यावर चेंडू गोळा करू लागणे, दुसऱ्या दिवसासाठी ग्राउंडवर पाणी मारणे इत्यादी कामात मी ग्राउंड्समनना आनंदाने मदत करत असे. हे सर्व होत असताना रात्रीचे 6 ते 8 वाजता माझे काका सर्व मुलांना एकत्र बसवून प्रार्थना शिकवत व अभ्यासाला बसवत. त्यानंतर एक आनंदाची गोष्ट घडली. माझ्या वडिलांची बदली परत पुण्यास झाली.
माझ्या आई वडिलांना YMCA मधील खेळाडूंकडून माझ्या खेळाबाबत स्तुतीपर उद्गार ऐकू येऊ लागले। ते ऐकून त्यांना आनंद वाटे। माझे वडील स्वतः व्हॉलीबॉल चॅम्पियन होते, त्यामुळे ते मला खेळात नेहमीच प्रोत्साहन देत। एकदा दुपारी त्यांना जेवणाचा डबा घेऊन गेलो असताना त्यांनी मला दुकानात नेले व 6 रुपयास एक जुनी बॅट विकत घेऊन दिली। ती बॅट पाहून माझा आनंद गगनात मावेना। मी तसाच ती बॅट घेऊन मित्रांना दाखवत सुटलो। त्यावेळेस वडिलांचा मासिक पगार अवघा 24 रुपये होता। माझे वडील अभ्यास व शाळा या बाबतीत फारच कडक असत। एकदा मी शाळा चुकवून ग्राउंडवर क्रिकेटचा एक मित्रत्वाचा सामना पाहत बसलो होतो। वडील घरी आले तेव्हा त्यांनी मला पाहिले व संतापाने छड्या मारत शाळेत नेऊन बसवले। त्या क्षणापासून मी शाळा मात्र कधीच चुकवली नाही। 1945 साली भारतात ऑस्ट्रेलियन सर्व्हिसेसचा एक क्रिकेट संघ पुण्यात आला होता। पुणा क्लबच्या ग्राउंडवर त्याची एक मॅच झाली। या सामन्याला अर्थात तिकीट होते व मैदानावर गोलाकार कणात घालण्यात आलेली होती, त्यामुळे आत जाण्याचे सर्व मार्ग बंद होते। मी मॅच तर पाहायलाच पाहिजे आणि तीही फुकटात, म्हणून माझी धडपड सुरू झाली। सुदैवाने हा प्रश्न ग्राउंडच्या बाजूला असलेल्या मोठाल्या झाडांनी सोडवला। माझ्या काही मित्रांसहित झाडावर बसून मी दिवसभर मॅच पाहत होतो आणि अजूनही वाटते की पुन्हा एकदा तसेच झाडावर चढावे आणि तिथूनच मनसोक्त मॅच पाहावी। मी आणि माझे मित्र मॅचचे वर्णन आमच्या बुद्धीप्रमाणे जोर जोरात हातवारे करून इतरांना ऐकवत असू। दिवसाचा खेळ झाल्यावर कोणी झेल कसा घेतला, कसा सोडला, दांडी कशी उडाली, चौकार कसा मारला याची रसभरीत चर्चा करतच आम्ही चालत चालत घरी परतत असू। ही मॅच पाहिल्यावर तिचा माझ्या मनावर फारच परिणाम झाला। विशेषतः मॅच संपल्यावर खेळाडूंच्या स्वाक्षऱ्या घेण्यासाठी जी झिम्मड उडते तेव्हाचे ते दृश्य काळजात भिडले। काही खेळाडू आनंदाने स्वाक्षरी देत होते तर काही नाकारत होते। हा सर्व सोहळा पाहून मनात आले की आपणही एक मोठे खेळाडू व्हावे, मग आपल्या भोवतीही अशीच स्वाक्षरीसाठी गर्दी होईल। बस तेव्हापासून स्वाक्षरीच्या तालमीला सुरुवात झाली। विशेष म्हणजे वर्गात गणिताच्या तासाला वहीची अनेक पाने माझ्या स्वाक्षरीने भरू लागली। जर चुकून माकून शिक्षकांचे माझ्याकडे लक्ष गेलेच व मला प्रश्न विचारलाच तर न कळत माझ्या तोंडातून हाऊज दॅट असे उत्तर बाहेर पडे। हे उद्गार ऐकून वर्गात एकच हशा होईल आणि माझी मान लाजेने खाली होईल। पण हीच लाजेने खाली घातलेली मान मी जेव्हा थोड्याच दिवसांनी आंतरशालेय सामन्यात 100 धावा केल्या तेव्हा सर्वांच्या डोळ्यातील कौतुकाचे भाव पाहण्यासाठी अभिमानाने वर झाली। माझे नाव मोठ्या अक्षरात शाळेच्या बोर्डावर झळकले। विद्यार्थ्यांनी आणि शिक्षकांनी माझ्या पाठीवर शाबासकीची थाप दिली आणि त्याच वेळी प्रथम मला क्रिकेट खेळत असल्याबद्दल धन्य धन्य वाटले। माझ्या मनात क्रिकेटचे बीज पेरले गेले आणि उगवले ते असे।